नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने फक्त त्यांचं आयुष्यच नाही, तर संपूर्ण समाजाची दिशाच बदलून टाकली. ही गोष्ट आहे 19व्या शतकातली एका समाजसुधारकाची, ज्यांच्या एका वैयक्तिक अनुभवानं एका क्रांतीला जन्म दिला. तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अपमान संपूर्ण समाजाच्या बदलाची ठिणगी कशी काय टाकू शकतो. आज आपण याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. आणि हे कथानक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं, आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी एक. पण त्यांची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी तो काळ समजून घ्यावा लागेल. ते जग कसं होतं ज्यात ते जन्माला आले. चला जरा कल्पना करूया 19व्या शतकातला भारत. पेशवाई नुकतीच संपलेली, इंग्रजांचं राज्य सुरू होतंय आणि समाज विभागला गेला होता एका अत्यंत कठोर पोलादी जाती व्यवस्थेमध्ये. हा काळच बदलाचा होता. बघा ना, 1818 साली पेशवाई संपली आणि ब्रिटिशांच्या राजवटीचं एक नवं युग सुरू झालं. याच धांदलीच्या काळात 1827 मध्ये पुण्यात ज्योतिबांचा जन्म होतो आणि मग येतं 1848 साल. एक असं वर्ष जे त्यांचं संपूर्ण आयुष्य आणि पर्यायाने समाजाचं भविष्य बदलून टाकणार होतं. आणि हो, त्यांच्या आडनावाची पण एक गमतीशीर गोष्ट आहे. त्यांचं मूळ आडनाव होतं घोरे, पण त्यांचं कुटुंब पेशव्यांसाठी फुलांचं काम करायचं, म्हणजे हार गजरे बनवणं. आणि या कामात ते इतके तरबेज होते की लोक त्यांना त्यांच्या कामानंच ओळखू लागले आणि घोरेचे फुले झाले. आता येऊया त्या दिवसावर, त्या घटनेवर, ज्याने ज्योतिबांच्या आयुष्याला कलाटणी दिली. एका लग्न समारंभात असं काहीतरी घडलं ज्याने त्यांच्या मनात विद्रोहाची ठिणगी पेटवली. तर हे वर्ष होतं 1848. ज्योतिबा आपल्या एका जीवाभावाच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. त्याच्या वरातीत अगदी आनंदाने सामील झाले होते. पण तिथेच काही लोकांनी त्यांना ओळखलं आणि फक्त ते खालच्या जातीचे आहेत म्हणून हा शूद्र इथं काय करतोय असा सवाल करत त्यांचा भर वरातीत अपमान केला. इतकंच नाही तर त्यांना त्या मिरवणुकीतून अक्षरशः बाहेर काढलं. हा अपमान त्यांच्या जिवारी लागला. संतापलेले दुखावलेले ज्योतिबा घरी आले आणि त्यांनी सगळा प्रकार वडील गोविंदरावांना सांगितला. पण त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया ऐकून तर ते आणखीनच सुन्न झाले. गोविंदराव काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, अरे नशीब समज की पेशवाई गेली, नाहीतर याच गुन्ह्यासाठी तुला थेट हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. विचार करा किती भयंकर होती ती व्यवस्था. त्या एका घटनेनं आणि वडिलांच्या त्या वाक्यांनी ज्योतिबा आतून पुरते हादरले. त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं. असं का? ही विषमता का? याच्या मुळाशी काय आहे? आणि या मंथनातून त्यांना एक उत्तर सापडलं, एक शस्त्र सापडलं. त्यांना कळलं की ही गुलामगिरीची साखळी तोडायची असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे शिक्षण. म्हणजे ज्योतिबांनी समस्येचं निदान अगदी अचूक केलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी व्यवस्था ज्ञानावर उभी आहे. खालच्या जातीतल्या लोकांना आणि स्त्रियांना हजारो वर्षांपासून मुद्दाम शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं. का? कारण त्यांना जर ज्ञान मिळालं तर ते त्यांच्यावर होणारा अन्याय ओळखतील, प्रश्न विचारतील. त्यामुळे या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर ज्ञानाचा, शिक्षणाचा दरवाजा उघडण्याशिवाय पर्याय नाही. आणि मुलींच्या शिक्षणाला तर काय काय कारणं देऊन विरोध व्हायचा हे ऐकून तर थक्क व्हायला होतं. म्हणे मुलगी शिकली तर घराण्याची इज्जत जाईल. अरे बापरे! इतकंच नाही तर शिकलेल्या मुली लवकर विधवा होतात किंवा त्यांनी लिहिलेल्या अक्षरांच्या नवऱ्याच्या जेवणात आळ्या होतात. म्हणजे काहीही. अशा हास्यास्पद, अविश्वसनीय अंधश्रद्धा समाजात अगदी घट्ट रुतून बसल्या होत्या. आता हे ध्येय तर खूप मोठं होतं. एकट्याच्याने हे करणं जवळपास अशक्यच. पण या लढाईत ज्योतिबांना एक अशी साथीदार मिळाली ज्यांनी या चळवळीला एक नवी शक्ती दिली. आणि त्या होत्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई. पण एक मोठी अडचण होती. मुलींना शिकवायचं तर महिला शिक्षिका हवी, पण ती आणणार कुठून? कारण स्त्रिया तर शिकलेल्याच नव्हत्या. यावर ज्योतिबांनी एक क्रांतिकारक उपाय शोधला. त्यांनी ठरवलं आपणच आपली शिक्षिका तयार करायची. आणि त्यांनी सुरुवात केली स्वतःच्या पत्नीपासून. त्यांनी सावित्रीबाईंना घरी लिहायला वाचायला शिकवलं. पुढे सावित्रीबाईंनी रीतसर ट्रेनिंग पूर्ण केलं आणि त्या बनल्या भारताच्या पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका. विचार करा केवढं मोठं पाऊल होतं हे. इथे बघा हा फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहे पारंपरिक चौकट मनुस्मृतीची, जिथे स्त्री म्हणजे वडिलांच्या, मग नवऱ्याच्या आणि मग मुलाच्या ताब्यात. तिला स्वतःचं असं अस्तित्वच नाही. आणि दुसऱ्या बाजूला उभ्या आहेत सावित्रीबाई फुले, एक नवी स्त्री, भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि एका सामाजिक क्रांतीमधील बरोबरीची भागीदार. दोन टोकं होती ही. पण हे सगळं वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं.
जेव्हा त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा जणू काही वादळच उठलं. समाजातून प्रचंड टोकाचा विरोध झाला. पण या विरोधाला न जुमानता त्यांनी जो विजय मिळवला तो खरंच ऐतिहासिक होता. कल्पना करा, सावित्रीबाई रोज शाळेसाठी घराबाहेर पडायच्या आणि रस्त्यात लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, चिखल उडवायचे, अक्षरशः शेण फेकून मारायचे. पण त्या थांबल्या नाहीत. त्यांनी यावर एक अफलातून उपाय शोधला. त्या आपल्यासोबत नेहमी एक दुसरी साडी ठेवायच्या. रस्त्यातली घाण झालेली साडी शाळेत जाऊन बदलायची आणि नव्या साडीत मुलीनं शिकवायला उभं राहायचं. काय प्रचंड इच्छाशक्ती आणि धैर्य असेल हे. आणि इतका सगळा विरोध होऊनही त्यांचं काम थांबलं नाही, उलट वाढतच गेलं. बघता बघता 1852 सालापर्यंत ह्या जोडप्याने मुलींसाठी 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 शाळा यशस्वीपणे सुरू केल्या होत्या. आणि हे फक्त आकडे नाहीत, ही त्यांच्या विजयाची साक्ष आहे. बघा, बुधवार पेठ, रास्ता पेठ, वेताळ पेठ या 3 शाळांमध्ये मिळून 100च्या वर मुली शिकत होत्या. विचार करा, ज्या समाजात मुलीला शाळेत पाठवणं हे पाप समजलं जायचं, तिथे 100हून अधिक मुली शाळेत येत होत्या. हा किती मोठा बदल होता. आणि या शिक्षणाचा परिणाम किती खोलवर होत होता ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा विचार. हे वाक्य आहे मुक्ता साळवे नावाच्या एका 14 वर्षांच्या मुलीच्या निबंधातलं. ती मातंग समाजातली होती, म्हणजे ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं. आणि ती मुलगी थेट वेदांवर आणि देवावर प्रश्न विचारत होती. देवा, तुझा खरा धर्म कोणता? शिक्षणामुळे आलेला हा आत्मविश्वास, प्रश्न विचारण्याची ही हिंमत खरंच अंगावर काटा येतो. आणि यामुळेच शेवटी हा प्रश्न उरतो आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतो, किती क्रांत्या रणांगणावर लढल्या जातात आणि किती वर्गात सुरू होतात. ज्योतिबा फुले यांनी हेच तर दाखवून दिलं की खरा बदल तलवारीने नाही तर पुस्तकाने येतो. खरी क्रांती ती रणांगणावर नाही तर शाळेच्या एका वर्गात सुरू होते.